आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे. मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. तिकीट मिळाल्यानंतर गणपती बाहेर काढणार असंही गोरंट्याल यांनी म्हटलंय. तर कैलास गोरंट्याल यांनी आता अर्जुन खोतकर यांच्यावरती टीका केली. अर्जुन खोतकर यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय. आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावरती टीका केलेली आहे. मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय. मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात. आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावरती टीका केली आहे. जालन्यामध्ये सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय असं म्हणत कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार यांनी टीका केली. तिकीट मिळाल्यानंतर गणपती बाहेर काढणार असंही कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. माझा मेरिट आहे. मी रनिंग आमदार आहे आणि गावात काम केल्यामुळं मेरिटमध्ये मलाच भेटणार. एक दुसरीकडं माझ्या विरोधात शिंदे गटात पण मागतोय, अजित पवार गटाचे पण मागतोय आणि भारतीय जनता पार्टीचे गटात मागतोय. या तीन गटापैकी सर्वात सोपा उमेदवार, मला सर्वात इझी उमेदवार शिंदे गटाचा तो हा जालन्याचा दाढीवाला बाबा आहे. आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का, या बाबाला तिकीट भेटलं पाहिजे म्हणून. आणि ज्या दिवशी याला तिकीट भेटेल मी ते गणपती बाहेर करणार आणि सर्वात इझी उमेदवार मला. आम्ही 10 दिवसा गणपती बसवतो आणि 10 दिवसानंतर पाण्यामध्ये बुडवतो. याने अगोदरच बुडवून ठेवलेले आहेत. म्हणजे आता याचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत. आणि हा इतका मूर्ख आणि इतका नालायक आहे की याच्यावर प्रतिक्रिया देणं सुद्धा मला शोभत नाही. खरं तर त्याला आठवत नसेल, त्याला कितीदा मी धूळ चारलेली आहे. या जनतेने त्याला कितीदा धूळ चारलेली आहे. तो म्हणतो ना हा कॅन्डिडेट आला पाहिजे. अरे हो, हाच येणार आहे आणि निवडून पण हाच येणार आहे. तुला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.